एका गावात वारी न चुकवणारे, देवावर अढळ विश्वास असणारे एक जोडपं राहत होतं. नामदेव आणि गौरी 10 वर्षापासून संसारात होती. त्यांच्या मनात एकच जाणीव, बाळ. गौरीचं मन दर वारीत एक गोंडस लेकराकडे जात असत आणि तिचे डोळे भरून येत असे. नामदेव तिचा हात हातात धरायचा आणि फक्त एवढंच म्हणायचा, स्वामी समर्थ आहेत, ते बघतात. एक दिवस दोघेही अक्कलकोटच्या दिशेने रवाना होतात. हातात नारळ, ओटीत साडी, डोळ्यात फक्त एकच मागणी, आई होण्याची भावना. स्वामींच्या मठात पोचल्यावर गौरीच्या डोळ्यातील आसूंना थांबवत नाही. ती हात जोडून बसली होती, काही बोलू शकत नव्हती. आणि तेवढ्यात चमत्कार होतो. स्वामी समोर येतात. स्वामींनी केवळ तिच्याकडे पाहिलं, हसत म्हणाले, आई, एवढं कशाला रडतेस? हे बघ, ज्याच्या पोटी लेकरं नाहीत त्याच्या ओटीत स्वप्न असतात आणि स्वप्न ऐकणं हे माझं काम आहे. तू जाशील घरी आणि बघशील, ओटीत हात ठेवून देवाने मुलगा दिला असे लोक म्हणतील. गौरीचं शहारलं. तिचं रडणं थांबलं नाही. स्वामींनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. डोकं पचवण्याची आता वेळ संपली. आता तुला आई म्हणणारी छोटी बोट तुझा हात धरून एक फिरणारी चिमुकली जन्मणारे. त्या दिवशी नामदेव आणि गौरी दोघेही परतले. पण त्यांचं मन रिकामं नव्हतं. ते भरलेलं होतं विश्वासाने, स्वामींच्या भक्तीने. एक एक दिवस सरले. 9वा महिना आला. गावात ढोलकी वाजू लागली. टाळ आणि बाळाच्या गोड रडण्याचा आवाज घुमू लागला. गौरी आई झाली. नाव ठेवलं स्वामी राय. आजही त्या गावात दरवर्षी स्वामींच्या नावाने नवस फेडला जातो. लोक म्हणतात स्वामी वेळ घेतात, पण कधी फसवत नाही. श्री स्वामी समर्थ. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा YD टॉकला.